तर नमस्कार मित्रांनो, आकाश सूर्यवंशी यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी घेऊन आलो जवळ बाजारामध्ये. आज दिनांक 1 मार्च 2026 हा ह्या महिन्याचा पहिला बाजार आहे मित्रांनो. तर आज तुम्हाला मी जवळ बाजारामध्ये घेऊन आलेला आहे. गाव मित्रांनो जवळ बाजार आहे, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो. तर पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे. या बाजारामध्ये तुम्हाला गावरान होंडा अतिशय जास्त पाहायला भेटणार आहे. तर कधी मध्ये काटेवाडी पण शेळ्या येतात, उस्मानाबादी पण शेळ्या येतात मित्रांनो. तर पाहूया आज शेळ्याची काय किंमत आहे बाजारामध्ये संपूर्ण शेळ्याची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो. चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. असे तुम्हाला जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजार व्हिडिओ आपल्या आकाश सूर्यवंशी यूट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहेत. समोर पाहू शकता मित्रांनो गावरान शेळ्या आहेत, त्यांच्यापाशी टॉप क्वालिटीच्या मोठ्या मोठ्या शेळ्या आहेत. हिची काय म्हणली हो किंमत? पिल्लू घ्यायच्या खाली 25,000. पाटी का बकरा आहे? पाट आहे मित्रांनो, 25,000 रुपये किंमत सांगायला. तर किती वितान शेळी असं ही? 30 वितान शेळी आहे. आणि हिची काय म्हणली किंमत? हिची 15 गाभण आहे का? किती महिन्याची गाभण आहे? तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा. 98 95 79 हां 98 17. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा, कॉल करू शकता. शेतकरी आहेत. कोण्या गावच्या मध्ये शेळी आहे? आजार सोंड्याचे आहेत. ही पण मित्रांनो पाहू शकता गावरांमध्ये येते. कॉलर तुमच्या समोर आहे. काय सांगली बापू हिची किंमत? 16,000 का? 16,000. किती महिन्याची लागण आता ही? किती महिन्याची आहे गाभण? 4 महिन्याची मित्रांनो गाभण आहे. फोन नंबर सांगता का तुमचा? 78 हां हां. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा, कॉल करू शकता. दुसरा नाही का? हो दुसरा नाही मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ही पण गावरांमध्ये येते मित्रांनो. केवढं दिली हो? 23ला घेतलेली आहे. पाटबकरा आहे का? पाटबकरा किती विताने शेळी आहे? दुसऱ्या विताने मित्रांनो पाटबकरा आहे. पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता. केवढ्याला म्हणली? 23,000ला ही शेळी सुटलेली आहे. फक्त दुसऱ्या विताने शेळी आहे. पाटबकरा कासाला आहे. तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये शेळ्या पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या बाजारामध्ये भेटून जातील प्युअर गावरांमध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उस्मानाबादी पाटू आणलेला आहे मित्रांनो. क्वालिटी तुमच्या समोर आहे. गाभा नाही का पिलीवाली आहे? मित्रांनो 2.5 महिन्याची गाभण आहे म्हणाल तर. आणि दुसऱ्या विताना गाभण आहे. तर काय सांगली होईची किंमत? सांगायची 22,000 आहे. 22,000 किंमत सांगायची आहे. दूध पण चालू आहे आणि क्वालिटी मित्रांनो 1 नंबर आहे. पाटरू दुसऱ्या वितानाच आहे. आता तुमचा फोन नंबर सांगा. 73 50 85 35 42. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा, कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. शेतकरी आहेत पाहू शकता प्युअर गावरान शेळ्या यांच्यापाशी आहेत मित्रांनो बाजारामध्ये आणलेले आहेत. याची काय म्हणली हो किंमत? किती म्हणले? 21,000 सांगायची. पिल्लेत त्याच्या खाली एक पाट आहे मित्रांनो. सांगायची एक किंमत आहे. किती वितान शेळी आहे सांगता? ही 4थ्या वितान शेळी आहे. आणि याची काय म्हणली किंमत? 22,000 रुपये किंमत सांगायची मित्रांनो. 2 बकऱ्या तिच्या खाली. पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे. कोण्या गावची शेळी आहेत? तुमचा फोन नंबर सांगा. हां कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा, कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. मित्रांनो पाहू शकता गावरान शेळी आहे मित्रांनो. मोठ्या मोठ्या शेळी आहे. 2 पिल्ले आहेत कासाला. पिल्ल्याची पण क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो. पाटबकरा आहे का? पाटबकरा काय म्हणली याची किंमत? 35,000 सांगायची मित्रांनो किंमत आहे. कमी जास्त होईल व्यवहारामध्ये. क्वालिटी पाहू शकता. किती वितान शेळी आहे? किती लिहिली आहे? आता दुसऱ्या वितान आहे. कोण्या गावची आहे? 88. तुमचा फोन नंबर सांगा. 87 88. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा, कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. तर मित्रांनो समोर पाहू शकता प्युअर गावरान शेळी मित्रांनो या जवळा बाजारामध्ये आलेली आहे. तालुका औंढा, जिल्हा हिंगोली आहे. आणि ह्या बाजारामध्ये तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये शेळ्या भेटून जातील प्युअर गावरामध्ये. कोणाला पाहिजे असेल तर 2 बकरी आहेत ना? दोन्ही बकऱ्या आहेत मित्रांनो. शेळीची क्वालिटी तुमच्या समोर आहे. तर दोन्हीची काय सांगितली किंमत शेळीची? 40,000 रुपये किंमत सांगायची. कमी जास्त होईल बापू. किती वितान शेळी आहे ही? 30 वितान शेळी आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता? फोन नंबर नाही मित्रांनो यांच्यापाशी. शेळी आपली चांगली विकली असती. बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता. दोन्ही पण बकऱ्या आहेत. हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो समोर पाहू शकता ही पण शेळी गावरांमध्ये येते. या बाजारामध्ये तुम्हाला गावरान शेळी आणि होंडाची शेळी तुम्हाला जास्त या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहेत. दादा पाटबकरा आहे का? दोन पाटबकऱ्या मित्रांनो. किती वितान शेळी आहे दादा ही?
चौथ्या विताने शेळी आहे मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता, एक नंबर शेळी आहे. तर काय सांगितलं दादा किंमतीची? 25,000 रुपये किंमत सांगायला तर. आणि तुमचं गाव कोणतं आहे? मुंडा आहे का? तुमचा फोन नंबर सांगा. हां 85 हां 11 16 07. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा. क्वालिटी पाहू शकता तुम्ही, पिल्ल्याची पण क्वालिटी पाहू शकता. पाठबकरा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज आपण ऑफर ठेवलेली आहे. 3 शेळीची मित्रांनो 35,000 रुपये किंमत सांगायला तर. 3 शेळीची ना, 3 शेळीची 35,000 रुपये किंमत सांगा. हिच्या खाली किती पिल्ले आहेत? हां हां आणि मित्रांनो तिन्हीची 35,000 किंमत सांगा. ही गाभण आहे का? किती वितान असं दादा शेळ्या? या 2 वितान शेळ्या आहेत मित्रांनो. तर कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग. 95 29 91 28 30. हां तर मित्रांनो पाहू शकता पिल्ले कोणते आहेत? डाळखाली मित्रांनो 4 पिल्ले आहेत. पाहू शकता पिल्ल्याची क्वालिटी. ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. प्रत्येक बाजारामध्ये असतात मित्रांनो. टॉप क्वालिटीच्या गावरान शेळ्या यांच्यापाशी असतात, होंड्यातील शेळ्या यांच्यापाशी असतात. नंबर त्यांचा दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. अजून पण 2 शेळ्या आहेत त्यांच्यापाशी. त्या दोन्हीची काय सांगली हो? 16,500 का? 16,500 रुपये किंमत सांगा मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. आणि गाभण आहेत का? हे पलीकडची खाली आहे, दुधाची आहे आणि गाभण आहे. दोन्हीची काय सांगली किंमत? 16,500 रुपये दोन्हीची किंमत सांगायची मित्रांनो. कमी जास्त होईल. संपूर्ण गॅरंटी पक्की राहिला. फोन नंबर सांग पुन्हा. 95 29 91 28 31. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या आज शेळ्या आलेल्या आहेत बाजारामध्ये. संपूर्ण शेतकरी शेळ्याची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या बाजारामध्ये येऊ शकता. हा बाजार दर रविवारी हा बाजार भरतो. टॉप क्वालिटीची तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये शेळ्या भेटून जातील. काय म्हणली माहिती किंमत? 24,000 का? आणि किती वितान शेळी असणार आता ही? 30 वितान शेळी आहे मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता, एक नंबर आहे. कोण्या गावची म्हणली? 12शिवची का? 12शिवची आहे मित्रांनो शेळी. तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर नाही तुमच्याकडे? फोन नंबर नाही त्यांच्यापाशी. शेळी विकली असती मित्रांनो. समोर शेळी पाहू शकता, ही पण गावरामध्ये शेळी येते. काय सांगली बापू किंमत याची? शेळीचे 32,000. 32,000. पाठबकरे आहे का? दोन्ही बकरी येतात. दोन्ही पण बकरे आहेत मित्रांनो. किती म्हणली किंमत? सगळ्याची 32,000. सगळ्याची 32,000 रुपये किंमत सांगाल. शेळी किती वितान शेळी असणार आता ही? किती विलेली शेळी आहे? काय म्हणले? किती वितान शेळी आहे म्हणलं? तिसरी. 30 वितान शेळी आहे मित्रांनो. क्वालिटी पाहू शकता तुम्ही. फोन नंबर सांगा तुमचा. 74 10 10 96 32. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं या बाजारामध्ये गावरान शेळी आणि होंड्याची शेळी तुम्हाला जास्त भेटून जातील. काय म्हणली व्हायची किंमत? 32,000. किती वितान शेळी असणार आता ही? 30 विताने शेळी आहे मित्रांनो. 32,000 रुपये किंमत सांगाल. ते प्युअर होंड्यातीमध्ये शेळी आहे. कोण्या गावची आहे? तुमचा फोन नंबर सांगा. फोन नंबर मला समजत नाही. फोन नंबर मित्रांनो माहित नाही त्यांना. शेळी विकली असते आपल्या चॅनलवर. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या पटराचा सौदा झालेला आहे मित्रांनो. तर पाहूया कोणी घेतली हो? घेतली. तुमचं नाव काय? किशनराव भांडेगाव. गाव कोणतं आहे? भांडेगाव. मांडेगावचे आहेत का? तर केवढे घेतली शेळी? 20,000 शेळी घेतलेली आहे मित्रांनो. समोर घ्या. क्वालिटी पाहू शकता मित्रांनो. आज जवळ बाजारामध्ये शेळीची खरेदी केलेली आहे मित्रांनो. तर एकदा विलेली आहे. क्वालिटी पाहू शकता तुम्हाला. ह्या बाजारामध्ये शेळ्या पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील. आणि केवढ्या म्हणले? 20,000ला ही शेळी घेतलेली आहे. तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये ह्या किमतीमध्ये शेळ्या तुम्हाला भेटून जातील. तर आज जवळ बाजारामध्ये खरेदी केलेली आहे मित्रांनो. त्यांनी कॉल करू शकता. कुठे गेली ती? होय नंबर सांगा तुमचा. 73 50 हां 85 35 42. मित्रांनो शेतकरी पण आहेत, व्यापारी पण आहेत. त्यांच्यापाशी तुम्हाला मोठ्या मापाचे शेळ्या असतात मित्रांनो. यांच्यापाशी तुम्ही यांना कॉल करू शकता. हा ना मामा. तर मित्रांनो यांच्यापाशी आज पाहू शकता तुम्ही प्युअर गावरामध्ये हा शेळ्या आहेत मित्रांनो. होंड्या हातीमध्ये शेळ्या आहेत. तर पाहूया काय किंमत सांगतात यांची दावणीवर शेळ्याची. दादाची काय म्हणली किंमत? 14 पिलीवाली आहेत का? सडी आहे दुधाची शेळी मित्रांनो. 14,000 किंमत सांगायला. तर त्या हुंडीची काय सांगली? ही पण शेळी आहे मित्रांनो. 13,000 रुपये किंमत सांगायला. तर या हिची काय सांगली उस्मानाबादीची? 16,500 रुपये मित्रांनो एक पाठ आहे. क्वालिटी पाहू शकता तुम्ही. तर ही सडी आहे का? हिची काय म्हणली किंमत? 17,000 सडी आहे. हिची काय सांगली? ही पण सडी आहे मित्रांनो. यांच्यापाशी आज जास्त करून तर सड्या शेळ्या आहेत. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 90 22 हां 37 75 44. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता. या वरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो. आज 1 तारीख आहे. 1 तारखेचा मार्च महिन्याचा पहिला बाजार आहे मित्रांनो. आज जवळ बाजार आहे.
तर या ठिकाणी या बाजारामध्ये आलो होतो मित्रांनो. खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या या ठिकाणी या बाजारामध्ये आलेल्या आहेत. संपूर्ण शेळीची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. अजून पण शेतकरी शेळ्या राहिलेल्या आहेत, तेवढ्या पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जवळपासच्या संपूर्ण शेतकरी शेळ्याची काही किंमत असते मी सांगत असतो मित्रांनो. काय सांगली व्हायची किंमत? 25,000. कोण्या गावची हो शेळी? असोल्याची आहे का? तर 25,000 रुपये किंमत सांगायची. किती होता शेळी आहे? किती लिहिली आहे? 2 ते 3 दिवस घेईन. आणि तुमचा फोन नंबर सांगा. फोन नंबर नाही मित्रांनो यांच्यापाशी. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ही पण गावरान शेळी आहे. गावा नाही का दादा? कोण्या गावची आहे? असोल्याची मित्रांनो शेळी आहे. प्युअर गावरामध्ये आहे. काय म्हणली याची किंमत? 18,000. किती होता शेळी आहे? 4 इथं आहे. आता किती दिवस बाकी आहे तिचे? म्हणजे पहिला रू आहे. तुझा फोन नंबर सांग. 9022 कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो. असलेली शेळी आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकरी शेळी होती प्युअर गावरामध्ये. पाठबकरी आहे का? पाठबकरी आहे. केवढं दिली दादा ही शेळी? 19,000 ही शेळी दिलेली आहे मित्रांनो. किती वितान शेळी आहे? दुसऱ्या वितान शेळी आहे मित्रांनो. तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये शेळ्या पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी या जवळ बाजारामध्ये तुम्हाला शेळ्या भेटून जातील. पहिला मित्रांनो या ठिकाणी बाजार इकडे भरत होता. आता बाजार त्या ठिकाणी त्या कोपऱ्यामध्ये बाजार भरत आहे. तिकडे खूप दुरला उडत आहे मित्रांनो बाजारामध्ये. तर या ठिकाणी पण शेतकरी शेळ्या आल्या होत्या. संपूर्ण शेतकरी शेळ्याची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या बाजारामध्ये येऊ शकता. हा बाजार दर रविवारी हा बाजार भरतो. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बकरा आहे गावरामध्ये आहे. काय म्हणली होची किंमत? 13,000 सांगालो. किती वर्षाचा आहे? हे असं 12 महिन्याचा. 12 महिन्याचा असं का? तुमचा फोन नंबर सांगा. 8887 हा. 34 25 66. गाव कोणतं आहे? नागेशवाडी. नागेशवाडीचे आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. किंमत फक्त बाजारामध्ये सांगायची असते. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला सांगलो थोडं सुरू करायच्या आधी या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला या होण्याच्या शेळ्या तुम्हाला भेटून जातील. या बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता शेळीची. एक नंबर शेळी आहे मित्रांनो. मोठ्या मापामध्ये. कोण्या गावची दादा? कोण्या गावची? गुंड्याची आहे का? तर काय म्हणली किंमतीची? 26,000 किंमत सांगा मित्रांनो. शेतकरी शेळी आहे. तर मराठवाड्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या मित्रांनो प्रत्येक बाजारात जाऊन सांगण्याचा प्रयत्न करत असतो. फोन नंबर सांगा तुमचा. हां. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा. कॉल करू शकता. मित्रांनो गावरांची क्वालिटी पाहू शकता. एक नंबर आहे कासाला मित्रांनो. दोन्ही पाठ बकरी आहेत का? पाठ बकरा आहे मित्रांनो. प्लेची क्वालिटी पाहू शकता. शेळीची पण क्वालिटी पाहू शकता. दादा कोण्या गावची आहे? तर काय सांगली किंमतीची? 25,000 किंमत सांगाल. तर दुसऱ्या नाही का? दुसऱ्या वित्तान शेळी आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग. 87 तर ह्या ठिकाणी मित्रांनो ही पण गावरामध्ये येते. क्वालिटी पाहू शकता. काय म्हणली बापू किंमतीची? किंमत काय सांगली? 30,000 रुपये किंमत सांगाल. किती वितान शेळी आहे? किती लिहिली आहे? 4थ्या वितान शेळी आहे मित्रांनो. कोण्या गावची आहे? फोन नंबर सांगता का? सांगा फोन नंबर. 95 हां 16 हां 43. मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर बापूचा नंबर दिलेला आहे. कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल. अलीकडे घ्या. 4 पिढी देते मित्रांनो प्रत्येक खेपीला. 4 पिढी देते. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. शेतकरी शेळी आहे मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता क्वालिटी शेळीची मित्रांनो एक नंबर आहे. मोठ्या शेळी आहे मित्रांनो. गावरान शेळी आहे. तर पाहूया. बघा सोनं आहे का? सौदा चालू आहे पाहू शकता. शेळीला मी काय दाम कमी लावून पैसे काय ढसत नाही. हातात धरा शेळीला दाम झाले. शेळीला दाम कमी नाही झाले. हा घेणार माणूस आहे ओळखा. 18 नाही 20,000 दिले. नाही करायला 21,000 दिले. का कोण्या गावची आहे? उमराची काय म्हणली किंमत तुम्ही? 24,000 किंमत सांगलेली आहे. कोणाला पाहिजे असेल तर किती त्यांची आहे? द्या सर हे बघा शेळी द्या. काय म्हणाले यांना विचारा. हे आदर सुद्धा पहिल्यांदा शेळीला मी दाम लावतो. हे लक्षात राहू दे. दाम शेळीला कशी लावतात? जशी आहे तशी लावावं लागेल. नाही तुम्ही काय म्हणाले? तिथे त्याला 24 म्हणलं. लास्ट तिथं 23ला म्हणलं. तिथे 24 म्हणलं. तिथे तेला 23,000 देणार आहात मित्रांनो. त्याच्यात काय काय 21,000 बाजार तो घ्यायचा. तर मित्रांनो या ठिकाणी या जवळ बाजारामध्ये तुम्हाला बकरी पण भेटून जातील. चांगल्या क्वालिटीमध्ये लहान मापामध्ये मोठ्या मापामध्ये तुम्हाला बकरी भेटून जातील. कोणाला हॉटेल लाईनसाठी पाहिजे असेल तर मी सांगित असतो मित्रांनो. प्रत्येक व्यापाऱ्याचा नंबर देण्याचा प्रयत्न करत असतो. दादा खरेदी केलेली आहे. दादा केवढा घेतलं बकरी? 11,000ला घेतलेला आहे. किती महिन्याचे बकरी होते? 1 वर्षाचं आहे का? तर प्युअर गावरामध्ये बकरा आहे मित्रांनो. तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तुम्हाला 11,000च्या जवळपास भेटून जाईल या ठिकाणी या बाजारामध्ये. ठीक काय सांगली व्हायची किंमत? 15,000. कोण्या गावची आहे? हिरडगाव. हिरडगावची मित्रांनो. शेतकऱ्याची आहे. गाभण आहे का? 3 महिन्याच्या.
3 महिन्याची गाभण आहे. कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता का? 9158 हां 26 87 68. नंबर दिलाय त्यांचा मित्रांनो, कॉल करू शकता. शेतकऱ्याची शेळी आहे मित्रांनो, 3 महिन्याची लागण आहे. मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जवळ बाजारची शेळी बाजाराची काही किंमत असते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक व्यापाराचा नंबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. कोणाला कोणती शेळी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल, बाजारामध्ये मित्रांनो किंमत सांगायची असते. व्हिडिओ इथं थांबवतो. आता भेटूया उद्याच्या बाजारामध्ये. उद्याचा बाजार आपला मंगळवारचा बाजार आहे. तर मंगळवारी मित्रांनो आपली होळी येत आहे, त्यामुळे काय बाजारामध्ये जात नाही. व्हिडिओ इथं थांबवतो आता.